मुंडेंचा राज्यभरात धडाका, पण कोल्हापुरात अन्न औषध प्रशासन सुस्तावलं. अधिकाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ. देवा, टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोर आणि नियम मोडणाऱ्यांवरती आता धडक कारवायांचा बडगा उगारला जातोय. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बनावट औषध विक्रेत्यांचे राज्यभरात धाबे दणाणले आहेत. मात्र आता दुसरीकडे कोल्हापुरात वेगळाच कारभार पाहायला मिळतोय. राज्यात एकीकडे धडक कारवाया सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र या विभागाचे अधिकारी अजिबात गंभीर नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात नक्की किती कारवाया झाल्या, असा थेट सवाल जेव्हा माध्यमांनी विचारला, तेव्हा कोल्हापूर FDAचे उपायुक्त उदय लोहकरे यांनी माहिती देण्यास स्पष्ट टाळाटाळ केली. कारवाईची माहिती सध्या उपलब्ध नाही, माहिती घेऊन सांगतो अशी उडवाउडवीची उत्तरं ही अधिकाऱ्यांकडून दिली जात आहेत. विशेष म्हणजे 2 आठवड्यांपूर्वीही पत्रकारांनी हाच प्रश्न विचारला असता हीच उत्तरं मिळाली होती. त्यामुळे 2 आठवड्यानंतरही कोल्हापूरच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे कारवाईची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसेल तर सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे यांच्या भूमिकेवरती संशय निर्माण होतोय. एकीकडे राज्यभर धाडी पडत आहेत आणि दुसरीकडे कोल्हापुरात मात्र अधिकारी या विषयावरती गंभीर नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे कोल्हापुरातील भेसळखोर, नियम मोडणारे हॉटेल चालक आणि अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांची काही मिलीभगत आहे का, असा थेट सवाल आता कोल्हापूरच्या जनतेमधून विचारला जातोय. तसंच माहिती लपवून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. कोल्हापुरात FDAने नक्की किती कारवाया केल्या याचा हिशोब अधिकारी कधी देणार आणि कर्तबगार आयुक्त तुकाराम मुंडे कोल्हापुरातील या ढिम्म कारभाराची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवरती काय कारवाई करणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.